नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 30 डिसेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मकर राशी. या सप्ताहात तुम्ही कुटुंबाच्या लोकांच्या प्रती आपल्यासाठी चांगला व्यवहार देण्याची इच्छा ठेवता, तर तुम्हालाही त्यांच्यासोबत तसाच व्यवहार करावा लागेल. कारण शक्यता आहे की या काळात तुमचा व्यावहारिक वेळ कुटुंबाच्या सदस्यासोबत वाईट असेल, परंतु त्याच्या बदल्यात तुम्ही प्रत्येक वेळी ते तुमच्याशी उत्तम व्यवहार करण्याची इच्छा ठेवाल. करिअर आणि पैशाच्या बाबतीत तुमच्या राशीतील जातकांना या सप्ताहात आपले तणाव आणि जीवनात येणाऱ्या प्रत्येक चढ उतारापासून आराम मिळू शकेल. कारण ही वेळ तुमच्या जीवनात काही असे चांगले बदल आणि अप्रत्याशित घटना घेऊन येणार आहे, ज्याची तुम्ही बऱ्याच काळपर्यंत वाट पाहत होता. शिक्षणाच्या क्षेत्रात यावर्षी विद्यार्थ्यांना आधीच्या चुकांमधून शिकवण घेऊन स्वतःला आपल्या शिक्षणाकडे अधिक लक्ष केंद्रित करण्यात यश मिळू शकेल. तसेच जर तुम्ही शिक्षणात सामान्य विद्यार्थी आहे, तर तुम्हाला यश मिळवण्यासाठी या सप्ताहात आपल्या गुरु व शिक्षकांची गरज पडू शकते. या सप्ताहात तुम्हाला आपल्या खाण्यापिण्याला घेऊन विशेष काळजी घ्यावी लागेल. अशात काळजी घ्या की तुम्ही काय खात आहे आणि जितके शक्य असेल बाहेरचे खाणे टाळा. तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या 5व्या भावात असल्याने आर्थिक जीवनासाठी हा सप्ताह तुम्ही स्वतःला नवीन रोमांचक परिस्थितीमध्ये मिळवाल. यामुळे उत्तम स्तरावर तुम्हाला आर्थिक फायदा मिळेलच. सोबतच तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा बरीच मजबूत होताना दिसेल. उपाय: तुम्ही नियमित 21 वेळा ओम वायुपुत्राय नमः मंत्राचा जप करा. कुंभ राशी. या सप्ताहात तुम्हाला समाजात मान सन्मान प्राप्ती होईल. तथापि या काळात तुमच्या भाऊ बहिणींचे आरोग्य कमजोर राहू शकते, ज्यावर तुम्हाला आपले काही धन खर्च करावे लागेल. परंतु या काळात तुमच्याद्वारे आपली प्रत्येक प्रकारची कौटुंबिक जबाबदारीचा निर्वाह करणे तुम्हाला घरात मान सन्मान देण्याचे कार्य करील. शक्यता आहे की तुम्हाला कार्यस्थळी काही चुकांच्या कारणाने मीटिंगमध्ये सर्वांसमोर अवघडल्यासारखे वाटू शकते. तथापि तुम्ही या सर्व परिस्थितीचा सामना करून प्रत्येक कार्याला उत्तमरित्या पूर्ण करू शकता. या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांचे आरोग्य खराब होऊ शकते. या कारणाने त्यांना स्वतःला आपल्या शिक्षणाच्या प्रती केंद्रित राहण्यात समस्यांचा सामना करावा लागेल. अशात सुरुवातीपासूनच आपल्या आरोग्याची काळजी घेऊन चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या चंद्र राशीपासून राहूच्या 2ऱ्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्ही आपल्या दिनचर्येमुळे बोर होऊ शकता. यामुळे तुमचे मन रोजच्या कार्यात काही वेगळे करण्याचे करू शकते. अशात तुम्हाला सल्ला दिला जातो की काही खेळांच्या गोष्टीमध्ये उत्साहाने हिस्सा घेऊन तुम्ही आपल्या जीवनात नवीनपण आणू शकता. कारण यामुळे तुम्हाला स्वतःला उत्तम ठेवण्यासोबतच आपल्या रचनात्मक क्षमतेमध्ये सुधार आणण्यात मदत मिळेल. पूर्वी जर तुम्ही धनसंबंधित काही वादात फसलेले असाल,
तर या सप्ताहात तुम्हाला त्यांच्यापासून बराच आराम मिळू शकेल, कारण तुम्ही त्या परिस्थितीला अधिक जास्त खराब होण्याच्या आधीच त्याला सांभाळण्यात यशस्वी राहाल. यासाठी तुम्ही काही कायद्याच्या कचाट्यात पडणेही टाळाल आणि समजदारी दाखवून धनसंबंधित काही निर्णयही घ्याल. उपाय: तुम्ही मंगळवारी केतू ग्रहासाठी होम हवन करा. मीन राशी: या सप्ताहात तुम्हाला सामान्यपेक्षा कमी मेहनत करावी लागेल, कारण या वेळात तुम्हाला आपल्या मेहनतीचे उत्तम परिणाम मिळण्याचे योग बनतील. यामुळे तुमची स्थिती उत्तम होईल. या सप्ताहात विद्यार्थ्यांना आपल्या आई-वडील किंवा घरातील मोठ्यांकडून अभ्यासाला घेऊन रागावणे होऊ शकते. यामुळे तुमचे मन या पूर्ण सप्ताहात खराब असेल. अशात सुरुवातीपासून असे कुठलेही कार्य करू नका ज्यामुळे तुम्हाला चिंता होईल. तुमच्या चंद्र राशीपासून केतूच्या 7व्या भावात असल्याने मानसिक समस्यामुळे या आठवड्यात आपला शारीरिक आनंद नष्ट होऊ शकतो. त्याचे नकारात्मक परिणाम आपल्या कार्यक्षेत्राला प्रभावित करून आपल्याला आपल्या लक्ष्यापासून भ्रमित करू शकतो. ग्रहांची उपस्थिती या गोष्टीकडे इशारा करते की या काळात तुमचे काही विनाकारण खर्च होण्याची शक्यता आहे. तथापि, तुमच्या कमाईमध्ये लागोपाठ वृद्धी होण्याने तुमच्या जीवनात या खर्चाचा प्रभाव दिसणार नाही आणि तुम्ही आपल्या सुखसुविधांवर काही खर्च करू शकाल. म्हणून कमाई आणि खर्चामध्ये संतुलन कायम ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. एकूणच कौटुंबिक जीवनासाठी हा आठवडा खूप फायदेशीर ठरेल, कारण या काळात आपल्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आपल्या कुटुंबातील कोणत्याही ज्येष्ठ सदस्यांचे आवश्यक समर्थन आपल्याला सक्षम असेल. तथापि, यासाठी आपल्याला आपल्या कुटुंबास सुरुवातीच्या काळात आपल्या समस्येबद्दल सांगण्याची आवश्यकता असेल. यावेळी तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या गैरसमजाचे शिकार बनण्यापासून बचाव मिळेल. उपाय: तुम्ही नियमित 11 वेळा ओम हनुमंते नमाचा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.